नमस्कार. हार्टसिद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ज्ञानाच्या, बुद्धीच्या पलीकडचा आहे. तो आहे हृदयाचा मार्ग. हो, आपण बोलणार आहोत भक्तियोगाबद्दल. तर चला, या सुंदर भावनिक प्रवासाची सुरुवात एकत्र करूया. कधी झालंय का असं आपल्यासोबत की आयुष्यात एखादा खूप मोठा अनुभव येतो आणि तो आपल्याला आतून पूर्णपणे हलवून टाकतो? अशा वेळी खरं सांगा, आपल्याला अजून थिअरीज, अजून माहिती हवी असते का? नाही ना? तेव्हा फक्त असं वाटतं की कोणीतरी आपला हात घट्ट धरावा, एक सुरक्षित जागा मिळावी. आणि हा जो प्रवास आहे ना, तो एकट्याने करायचा नाहीये. जर आपल्याला हे वाटत असेल की आपण सगळे एकाच वाटेवरचे प्रवासी आहोत, तर मग हार्टसिद्धी या आपल्या परिवारात नक्की सामील व्हा. सबस्क्राईब करा आणि चला एकत्र मिळून हा प्रवास करूया. तर आपण ज्या अवस्थेबद्दल बोलत होतो ना, अगदी तशीच अवस्था झाली आहे अर्जुनाची. 11व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाचं ते विराट रूप पाहिल्यानंतर अरे बापरे, त्याने जे काही पाहिलंय, जे अनुभवलंय, त्याने त्याचं मन अक्षरशः भारावून गेलंय. आणि याच भारावलेल्या, गोंधळलेल्या मनस्थितीत तो कृष्णाला एक असा प्रश्न विचारतो जो कदाचित गीतेतला सगळ्यात भावनिक, सगळ्यात हळवा प्रश्न असेल. हा प्रश्न ज्ञानाबद्दल नाहीये, हा आहे नात्याबद्दल. त्याला आता अजून सिद्धांत नकोयत. त्याला फक्त कृष्णाचं प्रेम हवंय. आता आपल्याला वाटेल की ही तर हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण खरं सांगू का, अर्जुनाचा हा गोंधळ आजही तितकाच खरा आहे, तितकाच रिलेटेबल आहे. आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात आपण सगळेच कुठेतरी याच मानसिक गोंधळातून जात असतो. आपण बघा ना, सतत काय ऐकतो, काय वाचतो, आयुष्याचा पर्पस काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, युनिवर्स कसं काम करतं, सेल्फ ग्रोथ, मॅनिफेस्टेशन, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गुंतागुंतीच्या कल्पनांनी आपलं डोकं अगदी भरून गेलेलं असतं. पण जेव्हा आयुष्य खरंच आपल्याला दुःख देतं, जेव्हा एकटेपणा खायला उठतो, जेव्हा असं वाटतं की या जगात आपल्याला समजून घेणारं कुणीच नाहीये, तेव्हा या मोठमोठ्या थिअरीज काहीच कामी येत नाहीत, नाही का? तेव्हा हवं असतं फक्त एक नातं, एक भावनिक जोड. आणि अर्जुन आता बरोबर त्याच जागेवर उभा आहे. तो सत्याबद्दल नाही, तो नात्याबद्दल विचारतो. आणि मग कृष्णाचं उत्तर येतं आणि त्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो काही मोठं तत्वज्ञान सांगत नाही. तो उत्तर देतो अत्यंत प्रेमळपणे, अगदी हळूवारपणे. कृष्ण म्हणतो, जे मला प्रेमाने आठवतात, जे मला त्यांच्या हृदयात जपून ठेवतात आणि जे माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात, तेच माझ्या सगळ्यात जवळ आहेत. बघा, किती सोपं आणि सुंदर उत्तर आहे. या एका वाक्यात कृष्ण सांगतोय की सगळ्यात महत्वाचं आहे ते नात. आणि ही कल्पना आहे ना, ती इतकी सुंदर, इतकी दिलासा देणारी आहे. म्हणजे कुणाचं तरी आपलं होण्यासाठी आपल्याला सगळं काही समजून घेण्याची, सगळं ज्ञान मिळवण्याची काही गरज नाहीये. फक्त प्रेम आणि विश्वास, बस इतकंच पुरेसं आहे. यानंतर कृष्ण थांबत नाही. तो अर्जुनाला एक अगदी स्पष्ट, सोपी सरळ योजना देतो. हे असं काही रहस्यमयी गूढ ज्ञान नाहीये. हा आहे इमोशनली इंटेलिजंट, म्हणजे भावनिकदृष्ट्या एक परिपक्व आणि शहाणपणाचं आयुष्य जगण्याचा एक प्रॅक्टिकल मार्ग. चला पाहूया काय आहे हा मार्ग. बघा, किती सोप्या गोष्टी आहेत. कृष्ण म्हणतो की असं प्रेमळ, समर्पित हृदय कसं असतं, तर ते अडचणीच्या काळात शांत राहतं, इतरांशी नेहमी दयाळूपणे वागतं, जे काही मिळाले त्यात समाधानी राहतं, छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच रिॲक्ट होत नाही, नेहमी कृतज्ञ म्हणजे ग्रॅटिट्यूडमध्ये असतं, आणि सगळ्यात महत्वाचं ते स्थिर असतं. आणि ह्याच मार्गाला म्हणतात भक्तियोग. आता भक्तियोग म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पूजा, आरत्या, कर्मकांडे येतात. पण नाही, हा त्याबद्दल नाहीये. हा आहे की जेव्हा आजूबाजूला कोणीही बघत नाहीये, तेव्हा आपण लोकांसोबत कसे वागतो, कसे बोलतो, कठीण परिस्थितीत आपण कसे वागतो ह्याबद्दल. तर मुद्दा हा आहे की भक्ती म्हणजे काय. तर ती कोरडी, रुक्ष आध्यात्मिकता नाही, किंवा स्वतःला सुधारण्याचा तो एक न संपणारा, थकवणारा प्रयत्नही नाही. भक्ती म्हणजे आपण लोकांसोबत कसे वागतो, रागात असताना आपल्या तोंडून कोणते शब्द बाहेर पडतात, आणि जेव्हा निराशा हाती लागते तेव्हा आपण ती कशी हाताळतो. हे काही देण्या-घेण्याचं नातं नाहीये, तर हा हृदयाचा एक प्रामाणिक, खरा भाव आहे. बरं, मग जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच या मार्गावर चालायला लागते, तेव्हा तिचं आयुष्य कसं दिसतं असेल? या मार्गाचं अंतिम फळ काय आहे? तर ऐका, ते काही चमत्कार करणं किंवा कोणत्या तरी शक्ती मिळवणं अजिबात नाही. कृष्ण सांगतो, अशी व्यक्ती सगळ्यांनाच प्रिय असते.
ती तिच्या वागण्या बोलण्याने कोणाच्याही मनात भीती निर्माण करत नाही. आणि गंमत म्हणजे तिला स्वतःलाही कुणापासून धोका वाटत नाही. ती व्यक्ती आतून एकदम शांत, स्थिर असते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक मंद, खोल आनंद असतो. हेच आहे या मार्गाचं खरं यश. आणि हे पुढचं वाक्य, हे तर आजच्या आपल्या जगासाठी आहे, जिथे सतत धावपळ आहे, स्पर्धा आहे, स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रेशर आहे. त्या सगळ्यावर हा एक रामबाण उपाय आहे. भक्तीचा मार्ग आपल्याला सांगतो की स्वतःला सिद्ध करत बसण्याची गरजच नाहीये. फक्त प्रामाणिक राहा. तर मग हे आपल्या सगळ्यांसाठी एक आमंत्रण आहे. कसलं? तर आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं हृदय थोडं खुलं ठेवण्याचं हे आमंत्रण आहे. जर आजच्या या बोलण्याने आपल्या हृदयाला कुठेतरी स्पर्श केला असेल तर एक लाईक नक्की करा, इतरांसोबत शेअर करा, म्हणजे हा संदेश अजून लोकांपर्यंत पोचेल. आणि खाली कमेंटमध्ये भक्ती असं नक्की लिहा, म्हणजे कळेल की आपण सगळे या प्रवासात सोबत आहोत. हार्टसिद्धीला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपण एकत्र मिळून आपलं हृदय असंच खुलं ठेवायचा प्रयत्न करू. आणि जाता जाता एक प्रश्न, आपल्यासाठी आयुष्यात काय जास्त महत्त्वाचं आहे? प्रत्येक गोष्ट समजून घेणं, त्याचं विश्लेषण करणं, की नाती जपणं, प्रेम देणं घेणं? काय वाटतं आपल्याला? आपले विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपल्याला प्रेमाचा हा सुंदर मार्ग दाखवल्यानंतर आता कृष्ण वळणार आहे कृतीकडे, ॲक्शनकडे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींमध्ये, आपल्या कामामध्ये खरं ज्ञान कसं लपलेलं असतं. खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे पुढच्या भागात नक्की भेटा.